उद्धव ठाकरे आज माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता. भारत-पाकिस्तान सामन्यावर सविस्तर भूमिका मांडणार. उद्या ठाकरेंची शिवसेना पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवत आंदोलन करणार. ओबीसी नेत्यांची नागपूरमध्ये आज महत्त्वाची बैठक. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन. विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात बैठक होणार. एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात. नागरिकांना दादर टीटी पुलाचा वापर करण्याचं आवाहन. 7 ते 8 दिवसांमध्ये बैठक घेऊन पुनर्वसनाबाबत मार्ग काढण्याचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन. पाडकामासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. एल्फिस्टन पूल बंद केल्याचा फटका एसटीच्या प्रवाशांना बसणार. पूल बंद केल्यानं परळ आगारातून सुटणाऱ्या एसटीच्या मार्गामध्ये बदल. एसटी बसच्या तिकिटामध्ये 10 रुपयांची वाढ केली जाणार. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 15,000 शिपायांची भरती करण्यात येणार. भरतीमध्ये 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची वयोमर्यादा ओलांडलेल्यांना आणखीन एक संधी मिळणार. पंतप्रधान मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर. 2023 मधील हिंसाचारानंतर प्रथमच मोदींचा मणिपूर दौरा. विविध विकास कामांचं उद्घाटन करणार. सुशीला कार्की नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान. नेपाळची संसद विसर्जित. 5 मार्च 2026 रोजी नेपाळमध्ये निवडणुका पार पडणार. फटाक्यांवर बंदी फक्त दिल्लीसाठीच का? बंदी घालायची असेल तर संपूर्ण देशामध्ये घालायला हवी. देशातील प्रत्येक शहरातील नागरिकांना स्वच्छ हवेचा अधिकार. सरन्यायाधीश भूषण गवई यांची सुनावणीच्या वेळेला टिप्पणी. वर्ध्यामधील हिंगणघाट परिसराला मुसळधार पावसाचा तडाखा. 30 ते 40 घरामध्ये पाणी शिरलं. घरामध्ये पाणी गेल्यानं घरगुती साहित्याचं नुकसान. मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरीला 2 ते 3 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा. पुणे तर कोल्हापूर घाट परिसर, सांगलीमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.